नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच आपली मागच्या आठवड्यामध्ये IBPS EFO 2025 ची जी काही प्री एक्झाम असेल ती झालेली आहे पहा. आता आपल्याला मेन्स वेध लागले असतील, परंतु प्रॉब्लेम असा आहे की सर अटेम्प्ट एवढे आहेत, कट ऑफ निघल की नाही निघल. त्याच्यानंतर मी जनरल बँकिंग पण करत होतो. आता मी द्विधा मनस्थितीत सापडलेलो आहे की कशा प्रकारे इथून पुढे गेलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीवरती आजचा हा व्हिडिओ असेल पहा की नेमकी ॲग्रिकल्चरची मेन्स एक्झाम करायला पाहिजे की जनरल बँकिंग करतोय तर जनरल बँकिंग करायला पाहिजे. या दोन्ही गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. तर पहिलं हे लक्षात घ्या की नेमकी आपल्याला जनरल बँकिंग जर करत असेल तर नेमकी काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचा कशा प्रकारे तिथून पुढे अभ्यास केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कट ऑफ, त्याच्यानंतर प्री एक्झाम जे असेल त्याच्याबद्दलही सांगा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहा, आता प्री एक्झाम तर होऊन गेलेली आहे. पेपर त्या मानाने मागच्या वर्षीपेक्षा तर सोपा होता म्हटल्यानंतर कट ऑफ हा वाढू पण शकतो. पण कट ऑफ ॲक्च्युअल किती राहील काय राहील याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. कारण का ह्या ज्या गोष्टी असेल इथून पाठीमागं ज्या आपले बाकीचे जे काही सर असतील पहा त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत. परंतु आपल्याला इथून पुढे कसं जायचं या गोष्टीवरती आपला हा मेन व्हिडिओ असणार आहे पहा. कट ऑफ जे असेल पहा, कट ऑफ बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पेपरचा जर विचार जर केला तर सोपा आहे म्हटल्यानंतर कट ऑफ वाढू शकतो. परंतु त्यांनी जर ऑल ओव्हर कट ऑफ जर वाढवला नाही तर इंग्लिशचा कट ऑफ ते वाढवतील आणि 310 जागेलाच मेरिट लागणार आहे प्रीस. कारण ह्या जागा वाढल्या जातात तुमच्या ऍक्च्युअल जी काही तुमची मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यूच्या दरम्यान. या दरम्यान तुमच्या त्या जागा असतील त्या 300 च्या 800 होतील 900 होतील. परंतु आता त्या जागा वाढत नाही. याच्यामुळे 310 ला जागा जे काय मेरिट असेल ते 310 ला जागा धरूनच हे मेरिट वाढलं जाईल किंवा त्यानुसार कट ऑफ लावला जाईल पहा. आता जो काही तुमचा ऑल ओव्हर कट ऑफ जर वाढवला नाही तर इंग्लिशचा 100% कट ऑफ वाढवतील आणि जर इंग्लिशचा कट ऑफ जर वाढला तर 100% बरेच जण तिथं कट होऊ शकतात पहा. म्हणून हे एक अंदाज जो असेल पहा तो अंदाज आपण पकडून चालायचं की आपल्याला जर समजा 50च्या पुढे जर मार्क जर असतील किंवा जर आपल्याला जर समजा मार्क एक ठीकठाक रेंज मध्ये जर असतील मागच्या वर्षीचा कट ऑफ एवढे तर आपण तयारीला लागलं पाहिजे. मग सर सेफ अटेम्प्ट काय असेल तर सेफ बद्दल मी बोलणार नाही. याचं कारण असं कधी कधी ॲग्रीचे मुलं आहेत, कधी कधी एकदमच कमी लागल, कधी कधी एकदमच जास्त लागल, याविषयी नाही. परंतु आपण पॉझिटिव्ह राहून आपली पुढची तयारी केली पाहिजे. पण सर मेन्सचा तयारी करायची मला तर मेन्सचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, बुक्स कोणते वापरले पाहिजे. तर पहिला बुक्स विषयी आपण बोलू. जे काही तुम्ही सोर्स फॉलो केला असेल, जे कोणते बुक्स फॉलो केला, मग ते कुठल्याही क्लासचे असो कुठल्याही नोट्स असो, जे काही केलेलं असेल त्याच गोष्टी तुम्ही पुन्हा कंटिन्यू सुरू ठेवायच्या. कारण का ज्यावेळेस तुम्ही बुक्स चेंजेस करतात पहा मार्केटमध्ये, आता बऱ्याच वेळेस असं होतं की आता मेन्सचा एक्झाम सुरू झाले, बरेच मध्ये मार्केटमध्ये बुक्स येतील, शॉर्ट जे काही बुक्स असतील ते येतील, तुम्ही ते वाचायला घेतील. परंतु काय होतं ज्यावेळेस एखादा बुक्स बनवणारा असतो ना त्याने त्याच्या भाषेमध्ये ते बुक्स बनवलेलं असतं किंवा त्याच्या भाषेमध्ये त्या नोट्स असतात पहा आणि त्याला आपण सारखं सारखं वाचलेलं असतं तर आपल्याला त्या गोष्टी इझिली कळतात. पण ऍक्च्युअल लगेच नवीन जर समजा तुमचं बुक आलं तुम्ही लगेच वाचायला सुरुवात जर केली त्याच्यामध्ये थोडंसं तीच सगळ्या गोष्टी असतात परंतु ते थोड्या वेगळ्या शब्दात मांडलेल्या असतात. मग आपल्याला तिथं कन्फ्युजन वाढायला सुरुवात होते. म्हणून बुक्स बदलायचे नाही. जे काही तुमचे सोर्स असतील तेच सोर्स तुम्ही तिथं फॉलो करायचे. त्याच्यानंतर करंट अफेअर्सला जे काय असतील पहा तर करंट अफेअरच्या बाबतीत जे काय आपण पीआयबीच्या न्यूज घेतो, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पहा. जून जुलै पासून आपण पीआयबीच्या न्यूज घेतोय पहा. ते सगळे व्हिडिओ जरी पाहिले तर तुमचे मंथली करंट अफेअर्स तिथं क्लिअर होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला काही करंट अफेअरचे व्हिडिओज पण दिसतील पहा आपल्या युट्यूब चॅनलवर, ते पण पाहत चला. त्याचा पण तुम्हाला फायदा झालेला दिसेल पहा. दुसरं ते म्हणजे मॉक टेस्ट पहा. तर मॉक टेस्ट अतिशय महत्त्वाच्या असतील पहा. कारण का तुम्हाला जर जनरल बँकिंग आणि त्याच्यानंतर IBPS EFO यांच्या मेन्सचं जर कॉम्बिनेशन व्यवस्थितरित्या बसवायचं जर असेल तर मॉक टेस्ट अतिशय व्यवस्थितपणे दिल्या पाहिजेत. का? कारण का मॉक टेस्ट मधून तुम्हाला त्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला नेमकी ऍक्च्युअल तिथं काय आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी कमकुवत आहात, या सगळ्या गोष्टी अनालिसिस होत्यात. तुम्ही त्या गोष्टीवरून तर तुमचा ऍग्रिकल्चरचा स्टडी कुठं न्यायचा आहे हे ठरवू शकतात. म्हणून मॉक टेस्ट अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतात, हे लक्षात ठेवा. मॉक टेस्ट देताना, मॉक टेस्ट परचेस करताना हे पण लक्षात ठेवा ऍक्च्युअल एक्झाम लेवलच्या मॉक्स आहेत की नाहीत. विनाकारण मॉक्स घ्यायच्या म्हणून घ्यायच्या नाही. आपल्याला इरिलेव्हंट क्वेश्चन्स तिथं दिसले नाही पाहिजे, जे काही
मागचे पेपर पाहिजे त्याच्यानुसार जर एखाद्या मॉक असतील तर त्या तुम्ही परचेस करू शकतात. दुसरं, अदर ऍग्रिकल्चरच्या ज्या एक्झाम्स आहे पा, तर मी डायरेक्टली ऍग्रिकल्चर स्किप करा असं म्हणणार नाही. जरी तुमचा स्कोर किती येतोय काय येतोय हे जरी समजा तुमच्या मनात थोडीशी द्विधा मनस्थिती असेल तरी सुद्धा तुम्ही ऍग्रिकल्चरचा स्टडी थोडाफार सुरू ठेवा. थोडाफार निदान तुम्ही जर जनरल बँकिंग करत असताल तर निदान 2-3 तास तर तुमचा ऍग्रिकल्चरचा स्टडी असला पाहिजे. जे की अदर ऍग्रिकल्चरच्या ज्या एक्झाम्स आहे पा, तर एक्झाम्स मध्ये कृषी सेवक सारखे ऍड येऊ शकते. जर समजा तुमची एफसीआय सारखी जर ऍड आली तर ती राहू शकते. म्हणजेच अदर ज्या ऍग्रिकल्चरच्या ज्या एक्झाम्स असतील पा, त्याच्यासाठी निदान तुमचा ऍग्रिकल्चरला टच असणं महत्वाचं असतं पा. आणि जर तुमचं कट ऑफ नुसार तुम्हाला जर विश्वास नसेल की माझा निघतो की नाही निघतोय, पण अचानक तुमचा कट ऑफ जर निघला आणि तुम्ही काठावरती पास आहेत पण तुमचा ऍग्रिकल्चरचा तुम्ही डायरेक्टली स्किप केलेला आहे, मग नंतर तुमची धांदल उडते पा, मग नेमके काय करायचं अशी परिस्थिती निर्माण. म्हणून ऍग्रिकल्चरला टच ठेवा. ऍग्रिकल्चर डायरेक्टली स्किप करू नका. दुसऱ्या एक्झाम्स पण राहतील किंवा तुम्हाला दुसऱ्या एफ आपली जी एफ असेल त्याला सुद्धा फायदा होईल पा. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला इथं आयबीपीएस एफ ची तयारी करायची पा. कट ऑफ किती लागल काय लागल हे विषय सोडून द्यायचं आहे, ते मनात ठेवायचं नाही. बऱ्याच जणांची अशी परिस्थिती होते, बरेच जण गावाकडे आहेत पा, आता गावाकडून पण आलेले नाहीत काही काही जण, पण त्यांना हे लक्षात येईल बाबा ह्या वर्षी तुम्हाला फायदा असा आहे की 2-2 महिन्याचा कालावधी भेटलेला इथून पाठीमागे नाहीच आहे. हा पहिला टाइम आहे की मध्ये 2 महिन्याचा कालावधी भेटलेला आहे. याच्यात तुमचे सगळे व्यवस्थितपणे बुक्स मध्ये रीडिंग होऊ शकतात. तर मग आम्ही काय करतो, मग एक 15 ते 20 दिवस येतच नाही. का येत नाही? कारण आम्हाला भरोसा नाही. आणि अचानक 15-20 दिवसांनी त्यांचा कट ऑफ निघलेला समजतो, कारण रिझल्ट लागला, कट ऑफ निघलाय. मग हे अचानक लगेच दुसऱ्या दिवशी तिथं संभाजीनगरला आलेले असते. मला सांगा त्याच्यात 25-30 दिवस गेले, राहतो 1 महिना, मग 1 महिन्यात काय काय वाचणार आहे. त्याच्यामुळे आतापासून तुमचा स्टडी सुरू असला पाहिजे ऍग्रिकल्चरचा, पाहिजे त्याला गॅप नकोय. ठीक, तर हे अशा प्रकारे तुम्हाला राहायचंय. दुसरं, सर मी जनरल बँकिंग करतोय, तर मग जनरल बँकिंग आणि ऍग्रिकल्चर कसं कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे. तर पहा, एसबीआय पीओ बाकी आहे मेन्स, त्याच्यानंतर एलआयसी डबल एओ बाकी आहे, आयपीएस क्लर्क मेन्स, त्याच्यानंतर आरआरबी पीओ क्लर्क आहे, त्याच्यानंतर एनआयसीएल एओ मेन्स आहे पा. अशा बाकीच्या पण एक्झाम्स आहेत ज्या की जनरल बँकिंगच्या एक्झाम्स आहेत पा. आता तुम्ही जर पाहिलं की जर ऍग्रिकल्चरचे मुलं जर पाहिले आता मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे मागच्या 1-2 वर्षामध्ये, तर या वर्षामध्ये जनरल बँकिंग कडे आपल्या मुलांचा ओढा चांगल्या प्रकारे दिसतो आणि ते केलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे. जरी मी ऍग्रिकॉस असेल तरी मी ते सांगेल. याचं कारण असं, ज्यावेळेस 4-4, 5-5 वर्ष आपले जाते त्यावेळेस आपल्याला बरोबर कोणी नसते, आपल्याला अभ्यासच करावा लागेल. त्याच्यामध्ये कुठले तुम्हाला दुसऱ्या गोष्टी करता येणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ऍग्रिकल्चर तुम्ही करा, ऍग्रिकल्चर बरोबर आहे, परंतु तुमचं हे जे विषय आहेत ते हे सगळीकडे कॉमन आहे. मग हे विषय एएफओ ला पण लागणार आहे, जनरल बँकिंगला पण लागणार आहे. म्हटले जर याच्यावरती तुमची जर कमांड असेल आणि यांच्या जर मेन्स लेवलचा तुमचा जर अभ्यास असेल आणि जर आयबीपीएस एएफओ पण तुम्ही जर दिलेली असेल तर तुमची आयबीपीएस एएफओ ची प्री निघणारच आहे. पण तुमचं जास्त लक्ष ह्या एक्झाम वरती असेल. कोणाचं? ज्याचं जास्तीत जास्त जनरल बँकिंग वरती कॉन्सन्ट्रेशन असेल त्याचा स्कोर चांगला येत असेल, मॉक मध्ये तो चांगल्या पर्सेंटाईल वरती असेल, तर त्यांनी ह्या एक्झामचा पहिला विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरा विचार हा ऍग्रिकल्चरचा केला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही मॅक्सिमम वेळ दिवसभरातला ह्या एक्झाम साठी द्यायचा आहे. आणि जे काही तुमचे ऍग्रीचं असेल 2 ते 3 तास एक त्याच्यात मॉक टेस्ट येईल पा, त्या मॉक टेस्ट द्यायची आणि त्याचं अनालिसिस करायचं. याच्यामध्ये तुमचे 45 मिनिटं मॉक टेस्टला जातील आणि अनालिसिसला एक अर्धा-पाऊण तास तुमचा जाईल. म्हणजे त्याच्यात 1-1.5 तास आणि राहिलेला वेळ 1-1.5 तासामध्ये तुम्ही जे काही तुमची रीडिंग सुरू असेल त्या रीडिंग वरती भर ठेवायचं. हे जरी केलं तरी सुद्धा तुमचं एएफओ ची तयारी चांगल्यापैकी होऊ शकते विथ जनरल बँकिंग पा. म्हणून अशा प्रकारे कॉम्बिनेशन तुम्हाला ठेवायचं आहे. कारण जे जनरल मान्य की ऍग्रिकल्चर असल्यानंतर मनातून येतं की सर मला एएफओच व्हायचंय, पण बाबांनो मी इथून पाठीमागेही तेच सांगत आलो, इथून पुढेही तेच सांगेल की फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर वरती जर तुम्ही जर राहिले तर तुमचा प्रॉब्लेम होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून ऍग्रिकल्चर डायरेक्ट स्किप नाही करायचं, ऍग्रिकल्चर करायचं, पण करत असताना असं कॉम्बिनेशन जर ठेवलं तर बऱ्यापैकी तुम्हाला तिथं फायदा झालेला दिसेल पा. ठीक, तर हे जनरल बँकिंगचे असे खूप सारे एक्झाम्स, मी फक्त थोडेसे नावं लिहिले, एक्झाम खूप सारे आहेत. तर तुम्हाला
त्या एक्झामवरती ज्याचं जनरल वरती फोकस आहे त्याने ते करा. त्याचा जर AFO निघला तर त्याच्यासाठी हे ॲग्रीचे 2-2.5 तास तो जो काम करतोय आज सध्या ते तुम्हाला 1-2 महिन्याला कामाला येऊ शकते, 1-2 महिन्यांनी. ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या मला, कारण बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे की सर मी आता काय करू काय नाही. पहिलं हे लक्षात ठेवायचं, घरी गेला असताल तर घरून लवकरात लवकर इथं यायचं, कारण एक्झाम जे मेरिट असेल ते निघल की नाही निघल ही पुढची गोष्ट राहिली, पण आपली तयारी आतापासून सुरू असली पाहिजे. जर तयारी चांगली असेल तर एक्झाम क्रॅक होऊ शकते. तिसरं म्हणजेच गडबडून जायचं नाही. याच्यामध्ये खूप जण सांगणारे असतील की हे कर ते कर. आपल्या मनाला माहिती आहे की आपण जनरल बँकिंग मध्ये चांगले आहोत, तर जनरल बँकिंग आणि ॲग्रीकल्चरचा थोडासा स्टडी याच्यामध्ये आपल्याला बदलायचं नाही. कारण काही जण सांगतील की हे कर ते कर. जर तुमचा ॲग्री स्ट्रॉंग असेल, जनरल बँकिंग केलेलं नसेल तरी सुद्धा तुमचा ॲग्रीकल्चरला वेळ वाढल आणि तुमचा जनरल बँकिंगचा वेळ जो असेल ते थोडाफार ठेवायचा. कारण तुम्हाला जीके सारखा सब्जेक्ट असेल पहा, तो जीके सारखा सब्जेक्ट हा कंटिन्यू वाचावा लागतो. त्याला कुठल्या प्रकारचं मी सर करतो पुढच्या महिन्यात, करतो 2 महिन्यांनी असं जमत नसतं. त्याला रेग्युलर बेसिसवरती तुमचा स्टडी असला पाहिजे. म्हणून तुम्हाला ॲग्रीचं जरी तुम्ही प्युअर ॲग्रीचे जर असताल तरी सुद्धा तुमचा फोकस हा ॲग्रीवरती असेलच, पण तुमचा इकडं पण थोडं का होईना जनरल बँकिंग केलं पाहिजे पहा. ठीक. तर या मताचा मी आहे, कारण वेगवेगळे मत असतील पण मला एक जेन्युइन तुमच्यापर्यंत मत पोहोचायचं होतं. कारण जे काही तुमचे विद्यार्थी असतील पहा, ते विद्यार्थी खूप असे मनस्थितीत आहे की हे करावं की ते करावं. तर याच्यात कुठले गडबडून जायचं नाही, कट ऑफचा विचार करायचा नाही. आपला जो स्टडी सुरू आहे तो स्टडी सुरू ठेवायचा. प्रॉपर टाइम टेबल बनवायचं व्यवस्थितपणे की जनरलला एवढा वेळ, त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरला एवढा वेळ. मॉक देताना फुल्ली कॉन्सन्ट्रेशनने मॉक द्यायची, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं. तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येतील पहा ॲग्रीकल्चरमध्ये, कोणत्या कोणत्या सिली मिस्टेक होतात काय काय याच्यावरती भर द्यायचा. त्या सिली मिस्टेक पुढच्या मॉकमध्ये झाल्या नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व तिथं करायच्या आहेत पहा. ठीक. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.